हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? नवीन काय काय करून द्यायचं रोज मुलांना, त्यासाठी अशी चटणी करून घेतलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. 2 बटाटे शिजवून सोलून असं खिसणीने त्याला खिसून घेतलेलं आहे. आता 2 चीज क्यूब आहेत, ते पण खिसणीने मी इथं खिसून घेतलेले आहेत. ते नाजूक असतात म्हणून मी इथं फोकच्या साहाय्याने सगळे मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं चांगलं स्टफिंग मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. 1 कांदा आहे बारीक चिरून घेतला आहे. 2 चमचे ग्रीन चटणी आपण तयार केलेली घालायची आहे. मीठ घालायचं चवीनुसार. परत फोकच्या साहाय्यानं सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. तर मी इथं एक लसूणची चटणी तयार करणार आहे. त्यासाठी लसूण सोलून कांडून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये 2 चमचे बॅडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं आणि 1 चमचा तेल घालून सगळं चांगलं मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ब्रेड घेतलेले आहेत, त्याला वाटीच्या साहाय्याने असे त्याचे गोल काप करून घेतलेले आहेत. सगळे काप मी असे करून घेतलेले आहेत. मस्त इथं 4 गोल तयार झालेले आहेत. आता त्याला आपण ग्रीन चटणी तयार केलेली ना, ती सगळी चांगली पसरवून घ्यायची आहे. 2च ह्याला लावायची आहे. आणि वरून आपण लसूणची पेस्ट तयार करून घेतली ना, ती पण लावून घ्यायची आहे. मस्त टेस्ट होते बरं का. आता स्टफिंग तयार केले ना, ते पण स्टफिंग लावून घ्यायचं चांगलं. पातळ एक लेयर अशी पसरवून घ्यायची चांगली. एकसारखं असं इथं पसरून घेतलेलं आहे दोन्ही स्लाईसला. आता त्यावर आपण चिली फ्लेक्स घालायचे आहेत. अजून 2 स्लाईस होते ना, ते त्याच्यावर घालून दाबून चांगले घ्यायचे. प्रेस करून घ्यायचं चांगलं. तवा ठेवलेला आहे. आता बटर घालायचं त्यावर. बटर जर नसेल तर तूप घालून शेकले तरी पण चालतील. मस्त खमंग लालसर असे भाजून घ्यायचे बटर घालून. मुलांना बटर आवडतं ना, म्हणून मी इथं बटर वापरलेलं आहे. दोन्ही साईडला बटर लावून चांगले खमंग लालसर असे शेकून घ्यायचे दाबून. बघू शकता एक साईड पण मस्त शेकून झालेली आहे. जरा प्रेस करायचं म्हणजे मसाला बाहेर निघत नाही. दोन्ही मस्त असे लालसर शेकून झालेले आहेत. आता काढून घ्यायचे. तर त्याला मी मधून कट करत आहे. मसाला निघतो हळूहळू कट करून घ्यायचा आहे. असंच तुम्ही शेव घालून खाल्लं तरी सुद्धा चालेल. मुलांना अजून जरा मजेदार वाटण्यासाठी मी इथं सॉसमध्ये थोडं डिप केलेली आहे एक साईड. आणि मग त्यावर शेव लावून घेतलेली आहे. बारीक शेव आहे ही. मस्त नाश्ता तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.